पाहिले कागद सापडला बरं का. यो खजिना सापडायला पाहिजे राव. हे नेमकं मला लक्षातच आहे नाही कुठल्या माळ रानातले. कारण वरचं माळ रान तर अख्खं उकरून झालं राव त्या दिवशी. तिथं तर काहीच सापडलं नाही. हे आता हे नेमकं खालच्या माळ रानात हे का तिकडच्या जंगलाच्या ह्याच्यातलं तेच समजाना. काही हो राव. तो खजिना जर सापडला ना आयुष्यभराची कटकट जाईल माझी माहिती का. अरे कटकट म्हणजे पार त्याच्या आईला 50-60 एकर जमीन येईल त्याच्यात. आता एकट्याचं काम नाही कारण तिकडं जायचं समजा हे जंगलाच्या साईडचं जर असलं तर तिकडं जायचं म्हणजे एकट्याचं काम नाही. ते गावातल्या लोकांना सांगून तर काय उपयोग नाही कारण एवढे त्याच्यात परत हिस्से मागत बसतील ते सगळ्या दुनियेची भिकारी. काम करतो बघू रघुला काहीतरी करावं लागणार. ए रघु कोण रे कोण दिवस भरलेत हा. हो पाटील तुम्ही होय. आलो आलो. इकडे काय म्हणता मला. एक लय महत्वाचं काम आहे राव. काय काय आम्ही कागद पाहिला का. हे काय महत्वाचं त्याच्यात काय कागद कमी पाहिलेलं नाही का कागद. उगा टाइम खराब न करू माझ्या काय आम्ही सांगा नाही टाइम चांगला होणार आहे आपला आता. कसं काय मग हे कागद त्याचाच आहे बघ ना नीट. तुला समजतं काही त्याच्यातलं बघ पहिले. येतं तुमचं जुनं वावर रे पडी हे काय घेतं मला ठेवा तिकडे ते जुनं वावर. मग ते पडी वावर नाही का तुमचं तिकडे ते कुसळा जोगलेले त्याच्यात ते काय घेतं मला. अरे आत्ता लक्षात आलं माझ्या तू म्हटल्यावर हे बरोबर आहे जंगला साईडच्या जुन्या वावरातलाच आहे खजिना म्हणजे. काय खजिना. तेच सांगतोय माझी आजी होती ना ती मला नेहमी म्हणायची आपल्या जुन्या वावरात खजिना आहे पण ह्यो कागद त्या वावराचा आहे. मला कुठंच लक्षात आलं. अहो हे काय हे डोंगर त्याच्या पलीकडलं तुमचं वावर तुम्ही पिले का मी पिलोय पाटील. मला सकाळ सकाळी येड्यात काला बोलवलं तुम्ही. तू चहा घे ना तुला चहा सांगतो मी पण. चहा बी नाही घ्यायचं मला तुम्ही क्वार्टर सांगता का तर जमून नाही चहा बी तुम्ही चहाच्या हॉटेलमध्ये कशी क्वार्टर भेटन जाऊ ना आपण पिऊ ना आपण. तुम्हाला सांग हे बघ आता हे काय माझ्या एकट्याचं काम नाही. आपण दोघं तू येशील ना माझ्यासोबत येतो ना मला मदत करू. कारण एवढा मोठा खजिना आपल्याला भेटणार म्हणून पण ही गोष्ट आपल्या दोघात राहिली पाहिजे भाऊ. दोघातच पाटील विश्वास नसेल तर जाऊ कमी तसं सांगा नाही तर चाललो मी. हो तुम्ही पान उतर करत नका जो चाळ दोघात आणि चौघात. तुला एखादी गोष्ट सांगितली की तू सगळ्या गावात बोबाटा करीत सुटतो नाही सांगत ना. आता ह्यो खजिना जर आपल्याला भेटला तर लय मोठा कल्याण होणार आहे. त्याच्यामुळे हे फक्त दोघात राहिलं पाहिजे नाही तर त्याच्यात 7 पाटे फुटतील माहिती का. दोघात ना चालतं मला माहिती आहे रोड तुला माहिती नक्की सगळं माहिती आहे मला. मी हिंडलेलो आहे गाव अख्खं. मासनात नको घेऊन जाऊ. अहो पाटील विश्वास नाही का माझ्यावर. तुम्ही फक्त जाताना मला तो पाटील काय चाललंय. काय नाही बाई शेड आलो जरा चहा घ्यायला. लईच गडबड नाही एवढे लांब. झाली इच्छा इकडे येऊन चहा प्यावं म्हणलं जरा आज. मग आपलं काय बारकाली माणसी काय आम्ही मग आम्ही कुठं चहा पिऊ काय का नाही. मग ए, तू गार चहा नाही झाला का. गार होईन तिकडे गरम होईन तुला काय करायचं आहे का नाही. हो पाटील रघु माझ्या शेटला काय बोलायचं नाही उलट. चायला भाई याला सगळं समज ना. हा अरे लईच फाटू राहिलंय हो. मी काय साधा सुद्धा माणूस नाही आता. सांगा पाटील कोणी मी सांगा. रघु आहे, रघु. हा. काय ते हे बे बे हो याला शिवाय द्यायचं नाही कारण काय नाही. हो, पाटील माहिती आहे. याला सांगा नाही तर मी आता मुली सगळे जागेवर मी. अरे बे 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 एवढे असलं का बेवडा तुम्हाला काय करायची काय करायची तुला तुला मी काय करायची. जाऊ द्या हो. बेवडा पाटील सांगा हे आपण काय साधं माणूस नाही मी. काय- काय आमच्याकडे ए, सांगा पाटील त्यांना. हा. खजिना दाखव. कसला मग काय त्यांना हो का हो पाटील मी साधा सुद्धा माणूस आहे का म्हणजे 2 क्वार्टर पेतो म्हणजे लाईक काढणार का मी. ते काय बघत तिकडे काय हो, तो माझ्या वावराचा 7-12चा उतर भाई शेड मला सांगा खजिना माझ्याकडे असतं तर मी इथं असलो असतो गावात. पाटील मग 7-12 काय आमच्याकडे पण नाही काही पण वेगळंच आहे राव काहीतरी आहे. याच्या कुठं नादी लागतं या पाटक्याच्या. तुमचे 7-12 तुमच्याकडे ठेवा तुम्ही ना गावात करता टिंग मी सावकरी आता मी तुम्हाला असं चौकात एकच घेतो. हो. चौकात पाटील नाही रे, उगाच सांगितलं. याला सांगा बरं का याला. सशीबीशी आम्हाला नाही पकडायचं आपण सशीबीशी पकडणार माणसं आहे नाही, का अजिबात. ते पकडीत नाही आम्ही चाललो. चला पाटील चल बरं. यांच्याकडे नाद लागते याचे भांगार लोकांच्या नादी ए, स्वतःला सांभाळता येणार ना आम्हाला विकत घ्यायला चाललाय. रघु आजल्या पाठू राहिला तू. बेवड झालं
इथून बाहेर पड. तुला मी सांगितलं ना काही मध्ये कोणाला बोलू नको. चल त्यांच्यासमोर नाही विजयला बोलू राहिला. अरे पाटलांकडे ना कशाला कोणाला काही इकडे नाही येत. काहीच नाहीये चल गप. अरे खजिना असता याचा बाप आहे ना हा, तवाच काढला असता. बरोबर आहे ना. आता उगाच माझ्याकडे पैसे मागले येतं का ते खजिने बिजने असल्यावर. कालच त्यांनी 10,000 घेतले तुमच्याकडे. मरू दे तिकडे. मला ना संगीला भेटायला जायचं 4 वाजता लक्षात करून दे. कालच सांगितलं तुम्ही हा. जाऊ आज जायचं लक्षात तुला करून दे. भेटायला. हा मग करत बोलू नको. काय बोललो राम राम पाटील. आयला काय भानगडे पाटील तर बोला ना आज. ते सोड रे ते काही नाही ते. खाऊ बाई शेट लयच गडबडीत गेले. अहो ते कुठं ते बेवड्याच्या नादी लागता. ते पाटील आले एक ते कागद घेऊन ते हा. कागद घेऊन आले आणि काय ते म्हणे खजिना आहे न हे न ते. कागद कसला होता नेमकं पाहिलं का तुम्ही? अरे काहीतरी चित्र होते बा. आता मला नाही समजत होते त्याच्यातलं एखादं लव लेटर असं तुम्ही सांगितलं असतं मॅटर काय आहे. बरोबर आहे. हा? ते माग घर पाडायचं चाललं होतं त्याच नाही ना. नाही मला नाही समजलं बरं का ते. पण एक विशेष आहे हा, आज पाटलानी हा, ते बेवड्या रघुला घेतलं हा, यांना नाही घेतलं. हा. काय आहे? मला तेच डाऊट आला म्हणून म्हटलं एवढ्या गडबडीत गेलेत ना नक्की काहीतरी काळं पांढरं आहे. हे काळे का पांढरे मला नाही सांगतात. पण तुमची तुम्हाला पाटील कुठं तरी जायचं असलं का संजय आपल्याला इकडं जायचं संजय तिकडं जायचं आणि आज वारीवर सोडून हा. असले. पलटी मारली असते माणसाने. त्याच्यामुळेच मला डाऊट आला आज ते रंगूला कसं काय संग नेलं. 100% काहीतरी शिस्त आहे. काही ते शिजू द्या नाही तर तिकडं उलटा पडू द्या. मला काय घेणं नाही. मला माझं जायचंय मला. हा, बाया शेट जायचंय आपल्याला. 4 वाजत आले. चला लवकर. हा जायचं तुम्ही तुमचं बघून घ्या. हा. हे चल बरं ठीक आहे तुम्ही. चल. चल. काहीतरी गडबड आहे बरं का. पाटील घर पाडणार होते हे म्हणतात काहीतरी हातात नकाशा आहे. 100% कुठतरी गडबड आहे आणि हे बी मला येड्यात काढ राहिले. यांना माहिती आहे नक्की काहीतरी आहे. आयला मला तर जावंच लागेल. पण ना तिच्या आयला आता गाडी बी सर्व्हिसिंगला टाकली. आता जावा तरी कसं. काहीतरी अरेंजमेंट करावं लागणार आहे. नाही आज बघावंच लागणार यांच्या मागं जाऊन काहीतरी. आयला पाय न पाय गेले भाऊ. दम लागला. पण पाटील गेला कुठं असं राव तिच्या आयला. कोणत्या वावरात गेला तेच कळलं नेमकं. एक तर गाडी बी आजच सर्व्हिसिंगला टाकायची होती. बरं झालं तात्या आले. ओ तात्या तात्या कुठं? काय संजय राव लय बिगी चाललेत काय भानगडे? तुम्ही कुठे गेलते? अहो, मी गेलो होतो थोडी फवारणी करायला वावरामध्ये. काय तात जाऊन तर ते वावराकडे कुठं ध्यान द्या जरा पोराकडे बी देत जा. हो मी आता हॉटेलवर बसलो होतो तर भैया शेठ आणि अजिंक्य हे काहीतरी कोणते ते संगीत का काहीतरी तिला भेटायला जायचं. बरं मी इकडं तुम्हाला सांगत बसलो. ऐका ना तुमच्याकडे आता टाईम आहे का? टाइम आहे ना माझ्याकडे पण मी आताच वावरातूनच चाललो होतो घराकडे. बरं चला काय. ऐका ना विषय असा आहे पाटलाने आता घर पाडलं मागं. हो हो त्या घरात तिथं काहीतरी खजाना भेटलाय आणि ते रानाकडे गेलेले आहेत भाऊ. नकाशा आहे तरी आणि गेलेले ते. हां हां 100% डाऊट आहे काहीतरी भेटलंय. चला गाड्या बघावंच लागेल. बघू आपण. हो बघावंच लागेल. घेऊन घ्या. बसा बरं फाटकून. पण हे पक्के आहे ना? हा एकदम
चला इकडं मरणाचं जंगल आहे भीती वाटू राहिली माही काय नाही इथं बिबट्या खड्यांचे नादे आहे ना आहे बघा तुम्हाला लिहितो मी बरोबर. अरे पण तुला माहित आहे का एवढं मोठं विषय का? जंगलात आणलंय तू मी फोटो कशासाठी काढला पाहिजे. चला नेतो मी तुम्हाला इकडेच आहे, समोरच आहे. चला फाटली ना माझी. अहो काही नाही व्हायचं. चला काय संजय राव कुठं आणलं तुम्ही इकडे जंगलात? चला तात्या तुम्ही चला, मला माहिती आहे. याचं काय राव चला म्हणता, एवढं मोठं जंगल आहे राहून इकडं कायचा खजाना, एखादा जर बिबट्या आला तर आपल्यालाच खाऊन टाकेल. हो तात्या मी आहे ना, तुम्ही नाही काळजी करू. मला माहिती पाटील इकडे गेलेलं आहे. अहो, काय तर राव मला तर मी भीती आहे वाटते बुवा. मी आहे तुम्ही चला, काळजी नका करू. मला माहिती पाटील इकडे आलेलं आहे 100%. कायचा पाटील आला तर कायचं इकडं सगळे बिबट्याच जंगल आहे. नाही नाही तुम्ही चला, ते पाटील माहित नाही किती हलकट सेंट मारतो, सगळं वाशीवर राहिला त्याचा. चला अवघड आहे बुवा. इकडचे वास सेंटचा. बरोबर आहे की नाही? हे डोंगर आपण इथे आता जीव घेतला होता ना तात्या तुम्ही. आवाज काढू नको कसले पण. हे शेट मी नाही काढत. मग कसला आवाज आहे?
तेवढे उतरले म्हणजे आवाजच असा आला. संजय राव मला तर घेऊन येत जावा ना राव तुम्ही मला सोडून तुम्ही काय करता सगळे इकडे? तुमच्या खजिने पायी तुम्हाला कसं काय कळालं खजिन्याचं? आता मग आम्ही काही येडे आहे का सकाळी तुम्ही घेऊन बसले होते ना तुम्ही चला इथे. मी काय म्हणतो आता सगळे भेटलेलोच आहे ना आपण सगळे मिळून शोधू खजिना. पण कोणी इकडे तिकडे जाऊ नका, सोबत चला सगळे. मला पण घेऊन चला बरं का. आलं 2 मिनिटाच्या अंतरावर येतो. तुम्ही आले कशाला तात्या? तुमचं वय झालेलं आहे. पटकेन चला पटकेन. तुमच्या मोगऱ्याला लागलो राव मी. दारू प्यायला नाही जायचं आपल्याला. थांब जरा, खजिना शोधू राहिलो. तुमच्या खजिना पण मग खजिना कुठपर्यंत आले बघा ना. जवळ आले आता. काय तिचं अर्ध दिसलं नाही इथं. तुला बसायचं नंतर माहिती. हो पाटील तुम्ही ना सारखा बाजूला चला. हो सारखा बाजूला चला. मी बरोबर सापडतो खजिना. अरे बोर घ्यायचं का आपल्याला इथं? असं काय करू राहिला? हे वागण दगड हलवतोय. अरे तू हालू राहिला तुला कमी पडली आता. टाकून वळ बाजूला मी सांगतो ना. हो ऐका तात्या, सापडले. बेवड्याला तुम्ही कायला आणता हो इकडं? त्या मरुद्या एक तर एवढा लांबून आलोय आपण डोंगर पार करून. हे इथं खाण्याला चालू करू आपण. 100% इथंच असणार. इथं का? मग इथंच ए, असणार. पोरांनो, आम्हाला गडबड नका करू. या दगडी उरका बरं फटाफटा. थांबा. आंबा दगडाने खाणार. दमानी मला सगळं पाहिजे बरं का पाटील खजिना. हा तुलाच घे सगळा. इथं एक तर बिबट्या यायची भीती वाटू राहिली. खाणं चला पोटा खाणं चला. हो तात्या बोल ना बाळा. काय बघा बोल ना. खाणं तिथं काय फाय ना पोरगा माझं खांदीतोय ना. दाना उड्या टाका भोक्स पडेल. सारखा तुम्हाला काय जमत ते असं खांदून घ्या ते. अयो केवढा दगड नेले राव आतमध्ये. आवरा पोरांनो, दिवस मावळायला लागलाय. लवकर फटाफटा आवरा. मोठमोठे दगड ते. खजिने पैकी किती करावं लागतंय. भैया उरक लवकर. दारू लागत बाकी केवढा साप आहे. गेला. आपण एवढं खजाना. अहो बाई शेठ, त्याच्यात हिरे अहो, पूर्वीच्या सापडला काळाचे पण. ते. थांबा तात्या, पूर्वीच्या काळाचे हिरे आहेत त्याच्यात. एक हिऱ्याची किंमत कोट्यवधी रुपये माहिती आहे? डायमंड असून डायमंड. चला मग. तुमच्या पोराला समजून सांगा. काय झालं आता? अहो त्याला बळी द्यावा लागतो. त्याला बळी द्यावा लागतो. हात नाही लावी. हे खरंय. सरकार मला मंत्र येते थोडेफार. सारखा बाजूला. नीट म्हणा मग प्रभू. मी म्हणतो सगळं व्यवस्थित करतो. बाजूला सरकार. ए रे गुदामानी रे बाळा. तात्याला सांग राव. मंत्र चालू आहे. लय भारी. मला एकटाच घेऊन चालला. अरे काय समजतोय का नाही तुला? तिथं भूत असते म्हणून पाळवलं मी. कंबर आउट झाली पण. देणार आहे सगळ्यांना देणार आहे. गडबड नका करू. थांबा. यायला म्हातारीने चांगलंच पक्क बांधलंय म्हातारीने आमच्या.
खजिना म्हणजे चेष्टा आहे का भाई शेठ? अख्खा आयुष्याचं आपण करोडपती म्हणजे हिरे मोती हो पण आमचे दोघांचे दोन हिस्से बरं का एकदम बरोबर मला तिकडे दोन हिस्से मग काय? दोन बिन हिस्से नाही सगळं माझं निम्म निम्म पाटील ए, समजून घ्या त्याला. तसं असतं माझ्या मेवण्याला घेऊन आलो असतो मग मी. तुम्ही आलाय काय आणायचं तर? हो, उघडू द्या मला पहिले काय एवढं राव बघा. माझ्या शेतीत कांद्याचं का ह्याच्यावर जायला फवारणी पाहिजे. चालू मी ती सोडून आलो बरं जाऊन इकडं. दे घ्या तात्या आजोबा माझा आहे, मी ठरवणार कोणाला किती सर शांत बसा सगळ्यांनी. बरं घ्या आपलं आधी निम्म निम्म ठरलं होतं पाटील. हे, काय निघलं राव हे हे काय हे काय आहे असतं चिठ्ठी याच्यात. अरे बाबू काय अजून एक कुठं पाटील अहो ते आजोबांनी लिहिलंय वाटतं. काय अरे भाड्या म्हणे स्वतःच्या हिमतीवर कमव, हे असं काही सापडणार नाही तुला कधी आयुष्यात. आणि याच्यात अबे, याच्यात आस्ती ठेवल्या त्यांच्या, त्या म्हणे कन्याकुमारीला नेऊन वाहून ये. पाटील पाटील तुम्हाला गमवतो नाही सापड पण कन्याकुमारीला जायचा खर्च वाढला. आज नक्कीच आपल्याला बिबट्यानी खायलाच पाहिजे होतं. मोकर 90 मिनिट सगळं होतं. जा तुम्ही भांगारराव पाटील गेला तर गेला आणि वर आस्तीचा खर्च जा बोकांनी आता टाकून गेला. कन्याकुमारीला. नमस्कार मंडळी, कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा एपिसोड? आवडला ना? तर आम्हाला या एपिसोडमधून तुम्हाला हेच सांगायचंय की आपल्या वडिलोपार्जित संपत्तीवरती कधीही अवलंबून राहू नका, कारण हे असा प्रकार होतो. आम्ही सगळे दिवसभर आज खजिना सापडला म्हणून सापडणार आहे म्हणून अख्खं डोंगर पालतं घरून इथं आलो माळ रानामध्ये, पण आम्हाला या माझ्या आजोबाच्या अस्थी सापडल्या. तेव्हा आपल्या वडिलोपार्जित संपत्तीवरती आपला काही अधिकार नसतो. स्वतः कष्ट करा आणि स्वतः मोठे व्हा, हे आम्हाला तुम्हाला या एपिसोडमधून सांगायचं. आणि आजचा जर एपिसोड आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. MH मराठी हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.